हाँ चल चल हो चल डोकं दे जय बाप्पा हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. वीकेंड स्टार्ट झाला आहे आणि आत्ता आपण 6:45 वाजून गेल्यात. आत्ता ब्लॉग स्टार्ट करतोय. स्टार्ट करायच्या आधी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून पण आपला स्पेशल व्हिडिओ बघितला नसेल जाऊन बघून घ्या. खूप मी माझ्या आतून तो व्हिडिओ बनवला आहे. खूप म्हणजे असा रॉ व्हिडिओ होता, जे काही मी एक्सपिरियन्स केलं होतं त्याचा व्हिडिओ बनवला होता. आणि आजचा व्हिडिओ पण खूप आपला इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा. आले का तुम्ही? आले का? वरचं चांगलं दिसायला पाहिजे. मी ब्लॉग मध्ये असं थोडी शूट करलं, असं बसून थोडी शूट करेल. वहिनींना फक्त एखादा टॉपिक पाहिजे मला चिडवायला. खरं आहे का? क्यों भाई? जोक क्या होता है भाई? जब तक शादी नहीं करेगा तब तक तो मित्र मजा. शादी का और इससे क्या लेना देना बताओ. शादी म्हणजे लग्न होईल तेव्हाच तुला रिस्पॉन्सिबिलिटीची आयडिया येईल. नाही, तेव्हाच तुला मान मिळेल माझा. ओ भाई साहेब, मान मिळवण्यासाठी मला लग्न करावं लागेल. आणि अजून एक गोष्ट जी काय बोललो मी, महत्वाची कामं येतात ज्यासाठी आपण व्हिडिओ स्टार्ट केलाय, यांनाच सांगू आपण. एक्सक्यूज मी गाईस, मूर्ती तुम्ही आणणार आहेत का मी जाऊन घेऊन येऊ? गणपती बाप्पांची घेऊन येऊ म्हणजे काय? सोसायटीच्या गणपती बाप्पांची मूर्ती पण बघायला चाललोय. सो बघून या, फोटो पाठव ग्रुपला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 2 मूर्ती सिलेक्ट करायच्या आहेत, एक आपल्या घरासाठी आणि एक सोसायटीची मंडळ आहे. तिथले गणपती बाप्पा आहेत, त्यांची मूर्ती बघायला जायचं आहे आम्हाला. ते आता सगळ्यांसोबत जाऊन ते आपण डिसाईड करू आणि तुम्हाला लोकांना पण दाखवतो. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोनी 1 2 3 शेंगो. शांत राहा आता, शांत राहा. 1 2 3 5. कुठं गेली तू? विसरली का तू? पुढे 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 QR पुढे QRS. अरे रे रे, पूर्ण क्यू पर्यंत, क्यूचा आधीपर्यंत पोहोचली होती. ऑलराईट, आम्ही इथं 3 जण बसलो होतो. आता स्नोई तिच्या मम्मीकडे गेली, आम्ही खेळत होतो. सर, मला काही क्वेश्चन आहेत. मागच्या काही दिवसांपासून बघितलं असेल आपण जरा फ्लॅट बघायचं चालू आहे आपलं. आणि मागच्या ब्लॉगमध्ये आपला स्पेशल व्हिडिओचा आधीचा ब्लॉग जो होता त्याच्यात आपलं फ्लॅटचं किती काम झालंय मी ते पण तुम्हाला दाखवलं होतं. आणि तिथून मला टेन्शन यायला लागलंय. मला माहिती नाही दादाला किती टेन्शन आलंय काय नाही, पण मला एक फायनान्स रिलेटेड क्वेश्चन आलेत की माझा जेवढा पण पैसा येतो ना ते कसं मॅनेज करायचं, ते कुठे गुंतवायचे, काय गुंतवायचं, मला त्याची बिलकुल आयडिया नाही आहे. मी कुठंही पैसे टाकून देतो, कुठेही काही करून घेतो, गॅजेट घेऊन घेतो, फालतूचा खर्च करून घेतो. पण दादाला आपण तो क्वेश्चन विचारू की तू तुझा फायनान्स कसा मॅनेज करतो आणि या सगळ्या गोष्टी कशा तू हँडल करतो? पिरामल फायनान्सच्या वेबसाईटला व्हिजिट करतो. पिरामल फायनान्स काय? तिकडनं लोन पण प्रोव्हाइड करतात. ते जसं पर्सनल लोन असेल, होम लोन असेल, ऑटो लोन असेल, तर बऱ्याचशा फायनान्शियल सर्व्हिसेस ऍक्च्युली ते प्रोव्हाइड करतात. ओ अच्छा, मला हे चेक करावं लागेल. बिकॉज हे का चेक करावं लागेल तुम्हाला माहिती असेल, आपण जेव्हा पण फ्लॅट बघायला गेलो होतो बाहेर मित्रांसोबत, तर तिथं पण आम्हाला या सगळ्या गोष्टी रिलेटेड प्रॉब्लेम येत होते. ऍक्च्युली हा, म्हणजे तुम्ही फ्लॅट बघतायत पण करेक्ट, तर तुम्ही आधी चेक करायला पाहिजे तुमची लोन एलिजिबिलिटी. एक्झॅक्टली, हाच प्रॉब्लेम आमचा पण चालू होता. लोन किती बसतंय, त्याच्यानंतर तुम्ही ओन कॉन्ट्रीब्युशन किती देणार आहे, आणि मग तुमचं बजेट किती आहे, मग कुठल्या एरियामध्ये, त्या रिक्वायरमेंट मध्ये, त्या बजेटमध्ये कुठला फ्लॅट बसतोय, भरपूरशा गोष्टी आहेत. तुम्ही रिव्हर्स करतायत, तुम्ही डायरेक्ट जाऊन बघतात. आधी बेस तर क्लिअर करा की आपल्याकडे पैसा किती आहे आणि आपण आपल्या पगारानुसार आपल्याला लोन किती देईल बँक, आणि मग नंतर फ्लॅट बघा. उलट केलं तुम्ही सगळं. करेक्ट. सो आपण पण पिरामल फायनान्सच्या ज्या डिटेल्स आहेत त्या चेक करू. त्यांची वेबसाईटवर कुठली जे माझ्या मित्राला प्रॉब्लेम येतात ते पण आपण सॉल्व्ह होतात का नाही ते पण बघू आपण. सो त्याच्या आधी जाऊयात पटकन गणपती बाप्पा बघून येऊयात, कुठला बुक करायचा आहे ते पण बघून येऊयात. आणि तुम्हाला माहिती असेल आपल्या सोसायटीमध्ये गणपती किती धुमधडाक्यात होतो, आपण किती जास्त मजा करतो ते 10 दिवस. पण त्याच्या आधी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आजच आम्हाला ज्या मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या त्या बघून यायच्या आहेत आणि बुक करून यायच्या आहेत. पण चला, माझे मित्र सगळे खाली उभे आहेत, जाऊयात खाली आणि आपण बाप्पा आपले जे सोसायटीचे आणि घरचे पण, सो ते बघून येऊयात.
वाजून गेलेत आता 8:30 आणि मी वरती येऊन गेलोय बिकॉज त्याला मला प्रेशर आला होता. सगळ्या मित्रांना म्हटलं मी आलो 10 मिनिटात की चिंचवड मार्केटमध्ये खूप मोठमोठे स्टॉल लागतात, तिथं पण जाऊन आपण बघूयात. तिथं शाडू मातीचे पण गणपती असतात, पीओपीचे पण गणपती असतात. सो जे आवडेल ते आपण एकदा फिक्स करून येऊ, नाहीतर मग 3-4 स्टॉल आहेत त्याच्यामधनं डिसाईड करू की कुठल्या स्टॉलमधनं आपल्याला मूर्ती घ्यायची आहे. आता निघूयात आपण मेन मार्केटला चिंचवडमध्ये. मी माझे माईक पण घेऊन घेतलेत बिकॉज जर तिथं खूप जास्त आवाज असेल तर आपण माईक यूज करू शकतो आपण व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि आता मी चेंज पण करून घेतलं. आता मला जरा बरं वाटतंय, आता मला कम्फर्टेबल वाटतंय. 1 2 3 चौथी गाडी येते. आमच्या सगळ्यांच्या मनात इकडे कॅमेरा घ्या, ही मूर्ती फिक्स झाली. तर आता याचा व्यतिरिक्त ऑप्शन बघतो आम्ही, जर कुठली चांगली भेटली तर ते घेणार आहोत. आम्ही त्या शॉपमधनं आता ह्या शॉपमध्ये येऊन गेलो आहेत बिकॉज तिथं काही मूर्तीज आवडल्या आहेत. तर बाकीच्यांचं असं म्हणणं होतं मार्केट अजून फिरून घेऊ, असं नको व्हायला दुसरी मूर्ती आवडली आणि मग आपण तिथंच बुक करून टाकली, तसं नको व्हायला म्हणून. हे बघा काही मेंबरमध्ये गेलेत, आपण बाहेर उभं आहेत. आणि हा आहे आपला चिंचवडचा एरिया आहे. मला एक्झॅक्ट नाव नाही सांगता येणार कुठली सोसायटी कुठली गली, पण असा हा परिसर आहे. आणि इथं आता चालू आहे मूर्ती बघणं. आतापर्यंत आमचे ना 8 ते 10 स्टॉल फिरून घेतले असतील. आम्हाला प्रत्येक स्टॉलवर एक मूर्ती आवडते, पण सगळ्यांचं असं म्हणणं आहे की अजून फिरून घेऊ. बाकीची मूर्ती बघतायत. भूषण भाऊ या, चल का बेटा, भेळ खाऊ आपण. इथं भेळचं दुकान पण होतं बघा. इथं गणपती बाप्पांचं स्टॉल आहे आणि इथं भेळचं दुकान आहे. इथं हो गया ना भैया, हां दे दो. भूक लागून गेली होती बघा. येऊन गेलो आपण घरी आणि चेंज वगैरे करून पण झालंय. म्हटलं चला आता आपला शेवटचा पार्ट जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करायला पाहिजे. एवढं मार्केट फिरलो आम्ही, एवढे शॉप्स फिरलो, खूप मजा आली. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना बघितलं मी. लहान लहान चिमुकले होते, त्यांची चेहऱ्यावरची जी एक्साइटमेंट होती ती पण बघितली मी. मला कमेंट नक्की सांगून जा तुमच्या घरी पण बाप्पांचं आगमन होणार आहे की नाही. आणि एक सिम्पल क्वेश्चनचा आन्सर देऊन द्यायचं आहे की सार्वजनिक गणपतीची सुरुवात कधी झाली आणि कोणी केली. कुठं न बघता, कोणाला न विचारता त्याचा आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. आणि येस, आपल्या सोसायटीचे बाप्पा आहेत ते पण आपण फिक्स करून आलो आहेत, ते पण डन झालेत. आपण मूर्ती बुक करून आलो आहे. मूर्ती एवढी सुंदर आहे, असं बघताच डोळ्यात भरून जाते आणि खूप छान वाटतं बघितल्यानंतर. आणि त्यानंतर मी माझ्या मित्रांकडे गेलो. तुम्हाला माहिती असेल आपण खूप दिवसापासून जरा घरं बघायचं कार्यक्रम चालू आहे. घर बघतोय, पण ते घर बघितल्यानंतर लोन्स रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम येतात. दादाने मला जसं सजेस्ट केलेलं पिरामल फायनान्सबद्दल, सो मी त्या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत ते माझ्या मित्राला देऊन आलोय. सो पिरामल फायनान्स काय आहे, पिरामल फायनान्स हे आपल्याला होम लोन प्रोव्हाइड करतात आणि त्यांची जी प्रोसेस आहे ती खूप जास्त इझी आणि कन्व्हिनियंट आहे. सो तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम येत नाही. सो ते तुम्हाला होम लोन सोबत बिझनेस लोन प्रोव्हाइड करतात, पर्सनल लोन प्रोव्हाइड करतात, यूज कार लोन प्रोव्हाइड करतात. खूप सारे टाईपचे लोन आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. आणि त्यांची जी प्रोसेस आहे ना ती खूप सोपी आणि इझी आहे. सो तुम्हाला लोन मिळवण्यासाठी भेटण्यासाठी जास्त प्रॉब्लेम येत नाही. सो त्यांच्या ज्या सगळ्या डिटेल्स आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या, सो डू चेकआउट दॅट. आणि येस, लवकरच आपण भेटूयात 7 तारखेला जेव्हा बाप्पांचं आगमन होणार त्या दिवशी दगडूशेठला. सो सगळ्यांनी या, प्रत्येकाने आपण सगळ्यांनी भेटूयात. आणि पिरामल फायनान्सच्या ज्या डिटेल्स दिल्यात मी डिस्क्रिप्शनमध्ये ते चेकआउट करायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया.